3.5 वर्षाआधी विद्युत स्पार्किंगमुळे आग लागून किसना बुरंगे यांच्या शेतातील सर्व काही राख रांगोळी झाली। शेताला असलेलं कुंपण, शेतात असलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या, शेतात असलेलं संत्र्याचे झाडं हे सगळं आगीत राख झालं। नंतर त्या शेतात अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा सुद्धा केला। वेळोवेळी मागितले जाणारे कागदपत्रे किसना बुरंगे यांनी दिले। प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत ते पोहोचले। मात्र या घटनेला आता 3.5 वर्ष झाले, तरी मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे 78 वर्षाचे वयोवृद्ध असलेले किसना बुरंगे यांना तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागले। महावितरण अधिकाऱ्याच्या लेखी लिहून दिल्याने त्यांनी आता उपोषण मागे घेतले आहे। 10 जुलै पर्यंतची मुदत महावितरण अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे। आता या शेतकऱ्याला कधी न्याय मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे।